प्रिय भक्तांनो, तुमचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक खास स्वामी संदेश देणार आहे। जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, अंधार दाटून येतो आणि कोणताही मार्ग दिसत नाही। पण लक्षात ठेवा, अशा वेळी एकच दरवाजा असतो जो केवळ श्रद्धेने उघडतो। हा दरवाजा म्हणजेच स्वामींचा दरबार। मी नेहमी म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, काळ बदलेल। हे केवळ उच्चारण्यासाठी मंत्र नाही, तर ते तुमच्या मनात खोलवर रुजवण्यासाठी आहेत। ज्यांच्या मनात हे मंत्र रुजतात, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने चमत्कार घडतात। माझे 5 प्रेरणादायी विचार नेहमी लक्षात ठेवा। भिऊ नकोस, मी आहे, कोणतीही अडचण असो, ही वाणी मनात ठेवा, तुम्हाला शक्ती मिळेल। सेवा हीच खरी साधना, दुसऱ्याला मदत करणे हेच माझे खरे पूजन आहे। मन शांत ठेवा, संकट असो वा संधी, शांत मनातूनच योग्य निर्णय होतो। संकट म्हणजे शिक्षण, प्रत्येक संकट आपल्याला नवी दिशा देते। दुसऱ्यात देव पहा, अहंकार झुगारून नम्रता ठेवली की माझी कृपा आपोआप येते। मी म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुला चालावे लागेल, प्रयत्न करावा लागेल। मी तुला साथ देईन, पण पहिले पाऊल तुझेच असेल। आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे। ज्यासाठी तुम्ही महिन्यांपासून प्रार्थना केली आहे, जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगले आहे, त्या दिशेने आज दरवाजा उघडणार आहे। पण लक्षात ठेवा, आळस, शंका आणि भीती ही 3 दारे बंद करतात। याउलट विश्वास, कृती आणि साधना हे 3 दरवाजे उघडतात। उठ, सज्ज हो आणि पुढे चल। जय जय स्वामी समर्थ। स्वप्न पाहणे सोपे आहे, पण त्या दिशेने चालणे मला आवडते। मी पाहतो कोण भक्त मेहनत करतोय, कोण उठून परिस्थितीशी झुंजतोय, कोण खरोखर बदल इच्छितोय। आजचा दिवस तुमच्यासाठी परीक्षा आहे आणि एक दरवाजा उघडणार आहे, पण तुलाच चालावे लागेल। जर तुम्ही यावर सहमत असाल, तर कमेंटमध्ये 18 हा अंक टाईप करा। आज सकाळी उठून जय 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 स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा। आज एकही तक्रार करू नका, फक्त कृती करा। ज्या गोष्टी तुम्ही लांबव होतात, त्या आजच पूर्ण करा। माझा आशीर्वाद केवळ वाट पाहणाऱ्यांसाठी नसतो, तो कृती करणाऱ्यांसाठी असतो। एका गावात नारायण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो दररोज माझी पूजा करत असे आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून म्हणायचा, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तूच माझं सारं बघ। एक दिवस त्याच्या गावात मोठं वादळ आलं, पाऊसवायाने त्याचं घर उडालं, शेती उद्ध्वस्त झाली। गावकऱ्यांनी त्याला विचारलं, अरे नारायण, आता काय करशील? तो शांतपणे म्हणाला, देव आहे ना, त्याची परीक्षा आहे ही। दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी मदतीचा ट्रक आला। एका NGOच्या लोकांनी त्याला धान्य, कपडे आणि घराची तात्पुरती सोय करून दिली। गावकरी म्हणाले, तुला तर खूप लवकर मदत मिळाली। नारायण हसून म्हणाला, देवाचं काम हे। पुढे काही महिन्यांनी सरकारी योजना आली, नारायणला नवीन घर बांधून देण्यात आलं, त्याच्या शेतीसाठी नवीन बियाणं मिळालं, उत्पन्न वाढलं। गावातले लोक थक्क झाले। एकाने विचारलं, अरे नारायण, तुझं सगळं उद्ध्वस्त झालं होतं, तरी तू देवावर विश्वास ठेवला। तो उत्तरला, जेव्हा सर्व काही हरवतं, तेव्हा देव पाहतो, तू हरतोस की लढतोस, ही परीक्षा असते। मी हरलो नाही, म्हणून देवाने जिंकवलं। संकट ही माझी परीक्षा असतात। ज्यांचं मन श्रद्धेने भरलेलं असतं, त्यांना मी कधीच एकटं सोडत नाही। अडचणींच्या काळात संयम आणि श्रद्धा ठेवली, तर मी नक्कीच वाट काढतो। प्रत्येक दिवस सारखा नसतो। सुख आणि दुःख हे कालचक्र आहे आणि ते नेहमी चालूच असतं, ते कधीही थांबत नाही।
म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नकोस. एक मात्र लक्षात ठेव, दिवस जरी सारखे नसले तरीही प्रत्येक दिवशी तुझी ही मायमाऊली, तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे, हे कधीही विसरू नकोस. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते, ठिकाणही निश्चित असतं. तू कुठेही जात नाहीस रे, तुला तर नेलं जातं, कारण हा खेळ जो तुला तुझा वाटतो तो तुझा नसतो, तो नियतीचा असतो. म्हणून काही गोष्टी नियतीवर सोड. पण हो, जर तुला माझा आशीर्वाद हवा असेल आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल, तर वेळ काय, नशीबही बदलेल. नशीब बदलायला वेळ लागणार नाही. फक्त जीवन जगताना काही गोष्टींपासून सावधगिरी बाळगा. जसं की विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहे. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एखादा शब्द जरी कानात शिरला तर तो नातीगोती संपवतो. म्हणून या दोघांचा वापर करताना 10 वेळा विचार कर, नाहीतर पश्चात्तापाशिवाय तुझ्या हातात काहीही उरणार नाही. तुझं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे. प्रत्येक पानावर संघर्ष असला तरीही शेवट मात्र यशाचाच असणार आहे. म्हणून पुस्तकाचं एखादं पान तुला आवडलं नाही म्हणून पुस्तक फाडून टाकण्यापेक्षा त्या पानाला घडी मारून ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्याचा शेवट गोडच होणार. वेळ वाईट असली तरीही आयुष्य मात्र कधीच वाईट नसतं. हे आयुष्य जर तुला आनंदात घालवायचं असेल तर माझं नामस्मरण करत रहा. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा तो दिवा आहे जो भगवंत आणि प्रपंच या दोन्हींकडे उजेड पाडतो आणि ज्याच्या अंगणात माझ्या नामस्मरणाचा दिवा जळतो त्याला भक्तीचा परमानंद मिळतो. अशा भक्ताला मी सदैव एक सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे, माझी किमया न्यारी आहे. तुझ्या या स्वामीची किमया फार न्यारी आहे. सृष्टी निर्माण करणारा तुझा हा ब्रह्मांड नायक अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी तुला दृष्टी दिली आहे, पण जर तुला या ब्रह्मांड नायकाला पाहायचं असेल तर तुला मात्र डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद केल्याशिवाय तुला माझं स्वरूप दिसणार नाही. म्हणून डोळे बंद करून आणि अंतर्मनापासून मला शोधण्याचा प्रयत्न कर. उघड्या डोळ्यांनी मी तुला सापडणार नाही, पण जेव्हा तू तुझे डोळे बंद करतोस आणि मला शोधण्याचा प्रयत्न करतोस, अंतर्मनापासून मला साद घालतोस, तेव्हा मी नक्कीच तुझ्यासमोर येतो, तुझ्यासमोर उभा राहतो आणि तुला सांगतो की काळजी करू नकोस, ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे. अरे, तू कोणाचं कधीही वाईट करू नकोस, कोणाबद्दल साधा वाईट विचारही तू करू नकोस. पण हो, जर तुझ्या बाबतीत कोणी वाईट विचार करत असेल तर त्याने तुझं काहीही वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता तुझाच हा स्वामीनाथ आहे. म्हणून सगळं काही माझ्यावर सोड. तुझ्यावर वाईट वेळ मी कधीही येऊ देणार नाही आणि ज्यांनी तुझ्यावर वाईट वेळ आणण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मी कधीही सोडणार नाही. त्यांच्या कर्मांची फळे त्यांना एक दिवस भोगावीच लागणार, पण तोपर्यंत तू मात्र संयम ठेव, तू मात्र तुझं काम प्रामाणिकपणे करत रहा. दीर्घ उद्योगाने आणि चिकाटीने अखेर यश लाभच असतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे, विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून तुझ्या कामात सातत्य ठेव आणि माझ्यावर आणि स्वतःच्या कर्मांवर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. तुझ्या हातात फक्त मेहनत करणे आहे, पण तुझ्या मेहनतीला योग्य ते फळ देणे हे माझं काम आहे आणि मी माझं काम, माझी जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने सांभाळतो. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे कधीच मिळत नाहीत. म्हणून आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा
जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघायला शिक. मग आपोआप तुझ्या लक्षात येईल की तुझ्याजवळ जे आहे ना ते कदाचित इतरांचं स्वप्न आहे. म्हणून जे काही तुझ्याकडे आहे त्याचा अभिमान बाळग, त्याची काळजी घे आणि त्याला जपण्याचा प्रयत्न कर. तुझ्या अंतरात्म्यात सदैव तुझी ही स्वामी माऊली राहत असते. ती तुला कधीही हरू देणार नाही. या कलियुगामध्ये तुला कधीही ती एकटं सोडणार नाही. जी झुंज तू स्वतःशी आणि तुझ्या मनाशी खेळत असतोस ना, त्यामध्ये मार्ग दाखवणारी ही तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे. अरे, दुनिया कशीही असू दे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. लोकांचा अतिविचार करू नकोस. जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे, तोपर्यंतच लोक तुला किंमत देणार. म्हणून स्वतःला एवढं बळकट बनव की प्रत्येक वेळी लोकांना तुझी गरज भासली पाहिजे. पण हो, जर तुझ्याकडे कोणी मदतीचा हात मागत आहे, तर त्याचा गैरफायदा मात्र तू कधीही घेऊ नकोस. होते तेवढी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर, पण जर तुला मदत करता आलीच नाही, तरीही हरकत नाही, पण दुसऱ्यांचा छळ मात्र तू कधीही करू नकोस, कारण मी माझ्या भक्तांचे कर्म देखील बघत असतो. एखादा भक्त माझ्यासमोर हात जोडत असेल आणि पाठीमागे दुसऱ्याचा छळ करत असेल, तर अशा भक्ताची भक्ती माझ्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. म्हणून तू तुझं कर्म चांगलं ठेव आणि मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मी करीन. तुझ्या संघर्षाला योग्य तो न्याय देण्याचं कामही मीच करीन आणि संकटकाळात तुझा हात हातात घेऊन देखील तुझ्यासोबत मीच चालणार आहे. फक्त तू मनापासून मला हाक मार आणि सदैव माझा हो जो नामस्मरण करतो, माझी भक्ती करतो, माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताला मी कधीही वायावर सोडत नाही. अशा भक्ताला मी एक सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, देव, श्रद्धा आणि यश. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात संघर्ष करत असतो, पण एक गोष्ट त्याला आधार देते, ती म्हणजे देवावरची श्रद्धा. ही श्रद्धा कशी असावी, ती आपल्या जीवनात कशी मदत करते, हेच आपण आज पाहणार आहोत. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही माझ्यावर विश्वास ठेवणं. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करतोय, पण देव पाठीशी आहे हे जाणणं. जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा मन कधी-कधी खचतं, पण जिथे माणसाची ताकद संपते, तिथून माझी कृपा सुरू होते. माझ्यावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही ठेवा. मी म्हणतो, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालावं तुलाच लागेल. ह्या श्रद्धेमध्ये आळस नसतो, कृती असते. जसे अर्जुनाला श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले, पण बाण अर्जुनालाच सोडावे लागले. रामायणात श्रीरामाने सीतेसाठी लंकेपर्यंत प्रवास केला, पण देव असूनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. हेच आपल्यालाही शिकवतं. मी मदत करतो, पण हातचं काम आपलं असतं. संकटे म्हणजे माझी परीक्षा. अडचणी आल्या की लोक विचारतात, देव आहे का? पण तेच संकट आपल्यातली शक्ती बाहेर काढतं. मी तुम्हाला तोडत नाही, घडवत असतो. एका वेळेस एक गरीब गृहस्थ दररोज मंदिरात जात असे. एक दिवस त्याचं सगळं नुकसान झालं. लोक म्हणाले, आता देव काय करतो बघ. काही दिवसांनी त्याचं मोठ्या लॉटरीत बक्षीस लागलं. तो म्हणाला, हे संकट नसतं आलं, तर मी ह्या श्रद्धेने पुन्हा प्रयत्नच केले नसते. मी तुमचं ऐकतोय, फक्त संयम ठेवा. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, पण योग्य वेळी उत्तर मिळतं. जसं पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही, तसा प्रार्थनेला थोडा वेळ लागतो. संयम ठेवला, तर यश हमखास येतं. मंत्र लक्षात ठेवा, देवा, मी हार मानणार नाही,
कारण तू माझ्या पाठीशी आहेस. जीवन म्हणजे एक अखंड प्रवास आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्षण एक नवीन शिकवण घेऊन येतो. जेव्हा आपण भूतकाळातील चुकांवर किंवा अपयशावर जास्त लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण वर्तमान क्षण गमावून बसतो. वर्तमान हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही नवीन बीजारोपण करू शकता. माझा संदेश स्पष्ट आहे, झालेल्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी आता काय करायचे यावर लक्ष केंद्रित करा. मी तुमच्या सोबत आहे याचा अर्थ असा नाही की तुमचे सर्व प्रश्न आपोआप सुटतील. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा पुढे चालण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा माझा हात तुमच्या खांद्यावर असेल. अनेक जण म्हणतात की त्यांना जीवनात आनंद मिळत नाही. पण आनंद हा शोधण्याची गोष्ट नाही, तो अनुभवण्याची गोष्ट आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लहान लहान गोष्टींमध्ये, सूर्यप्रकाशात, मुलांच्या हसण्यात, निसर्गाच्या शांततेत आनंद दडलेला आहे. फक्त तुमचे मन त्या आनंदाला स्वीकारण्यास तयार हवे. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड हा आनंदाचा सर्वात सोपा मार्ग आहे. दररोज सकाळी उठून 3 गोष्टींसाठी देवाचे आभार माना, ज्या तुमच्याकडे आहेत. यामुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि सकारात्मक दृष्टीमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक घटना आकर्षित होतात. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा श्रद्धेचाच एक भाग आहे. माझ्यावर विश्वास ठेवणे म्हणजे माझ्या कृपेवर विश्वास ठेवणे आणि माझ्या कृपेवर विश्वास ठेवणे म्हणजे तुमच्यातील क्षमतांवर विश्वास ठेवणे. कारण तुमच्यातील क्षमता ही माझीच देणगी आहे. अनेक लोक त्यांच्यातील सुप्त क्षमतांना ओळखत नाहीत आणि ते इतरांच्या मागे धावतात. स्वतःची तुलना इतरांशी करणे हे सर्वात मोठे आत्मघातकी पाऊल आहे. तुम्ही अद्वितीय आहात. तुमच्यात असे काहीतरी आहे जे जगात इतर कोणामध्ये नाही. तुमचे ध्येय वेगळे आहे, तुमचा मार्ग वेगळा आहे. इतरांच्या मार्गाकडे पाहण्याऐवजी स्वतःचा मार्ग स्पष्ट करा. तुमचं काम फक्त कर्म करणे आहे आणि कर्म करताना फक्त प्रामाणिकपणा ठेवा. कर्माचे फळ तुमच्या इच्छेनुसार मिळाले नाही तरी चालेल, कारण मी तुमच्या कर्माचा योग्य न्याय करतो. माणसाचं मन हे चंचल असतं. ते एका क्षणात स्वर्ग दाखवतं, तर दुसऱ्या क्षणात नरकात घेऊन जातं. म्हणून मनाला शिस्त लावणे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात, गुलाम नाही. जेव्हा नकारात्मक विचार मनात येतात, तेव्हा त्यांना त्वरित जय जय स्वामी समर्थ या नामस्मरणाने बदला. नामस्मरण हा एक असा सकारात्मक ऊर्जा स्रोत आहे, जो तुमच्या मनाला शांत आणि स्थिर करतो. शांत मन हेच योग्य निर्णय घेण्यास मदत करते. जेव्हा मन स्थिर असते, तेव्हा तुम्ही संकटातही संधी शोधू शकता. विचार करा, जहाजाला बाहेरून पाणी लागले तर ते बुडते, पण जहाजाला आतून पाणी लागले तर ते जास्त धोकादायक ठरते. त्याचप्रमाणे, बाहेरील संकटांपेक्षा तुमच्या मनातील नकारात्मकता जास्त घातक आहे. म्हणून तुमच्या अंतर्मनाला शुद्ध आणि सकारात्मक ठेवा. संबंध आणि सेवा या 2 गोष्टी जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. आपले कुटुंब, मित्र आणि आप्तेष्ट हे देवाचे रूप आहेत. त्यांच्याशी प्रेमाने वागा. अनेक लोक मंदिरात देवाची पूजा करतात, पण घरात आई-वडील, पत्नी किंवा मुलांशी चांगले बोलत नाहीत. तुम्ही मंदिरात काय करता यापेक्षा घरात आणि समाजात कसे वागता हे महत्त्वाचे आहे. सेवा हीच खरी साधना या माझ्या वचनाचा अर्थ हाच आहे. गरजूंना मदत करा, पण मदत करताना कोणताही दिखावा करू नका. कारण खरा देव तुमच्या कृतीतून पाहतो, तुमच्या बोलण्यातून नाही. जेव्हा तुम्ही निःस्वार्थपणे सेवा करता, तेव्हा त्याचे फळ तुम्हाला माझ्या कृपेने अनेक पटीने मिळते. देवाला पैसे किंवा वस्तू नको आहेत, त्याला तुमचे शुद्ध मन आणि प्रेम हवे आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंद देता,
तेव्हा तुमच्या जीवनात आपोआप आनंद येतो. भीती आणि शंका हे तुमच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. भीती ही केवळ तुमच्या मनाची निर्मिती आहे, ती वास्तविक नाही. ज्या गोष्टींची तुम्ही भीती बाळगता त्यांपैकी 90% गोष्टी कधीच घडत नाहीत. म्हणून भीतीला ओळखायला शिका, पण तिला तुमच्यावर राज्य करू देऊ नका. त्याचप्रमाणे शंका तुमच्या प्रयत्नांना कमकुवत करते. तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात उत्साहाने करता, पण मनात शंका येते आणि तुम्ही ते काम अर्ध्यावर सोडता. संयम आणि सातत्य ही शंकेवर मात करण्याची गुरुकिल्ली आहेत. एक छोटासा प्रयत्न दररोज केल्यास तो कालांतराने मोठ्या यशात रूपांतरित होतो. मी तुमच्या पाठीशी उभा आहे हे सत्य स्वतःला सांगा. या विश्वासाने तुमच्यातील भीती आणि शंका दूर होतील. आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकत रहा. शिक्षण, लर्निंग हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती तुमचा शिक्षक आहे. चांगली गोष्ट कोणाकडूनही शिकायला मिळाल्यास ती नम्रपणे स्वीकारा. अहंकार, इगो हा तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. मला सगळं येतं हा विचार तुम्हाला नवीन काही शिकू देत नाही. विनम्रता, ह्युमिलिटी ठेवा. जे लोक यशस्वी झाले आहेत त्यांच्या अनुभवातून शिका. जे लोक अपयशी झाले आहेत त्यांच्या चुकांमधून शिका. मी तुम्हाला नवीन संधी देत असतो, पण त्या संधी तुम्हाला ओळखून त्यांना कृतीत रूपांतरित कराव्या लागतील. आठवण ठेवा, तुम्ही स्वामींच्या दरबारात आहात, याचा अर्थ तुम्हाला अखंड ऊर्जा आणि आशीर्वाद मिळत आहे. फक्त आता उठून कृती करण्याची वेळ आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा दरबार हेच आपले अंतिम सत्य आहे. यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण करत रहा. तुम्ही एकटे नाही आहात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या संघर्षाचे दिवस लवकरच संपतील आणि यशाचा नवा सूर्य तुमच्या जीवनात उगवेल. फक्त विश्वास, कृती आणि संयम ठेवा. जय जय स्वामी समर्थ. मी तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. तुमचे नशीब बदलण्याची शक्ती तुमच्या प्रयत्नांमध्ये आहे आणि त्या प्रयत्नांना माझा आशीर्वाद आहे. उठ, सज्ज हो आणि पुढे चल. आज मी तुम्हाला एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश देणार आहे, जो तुमच्या नियती आणि तुमच्या निवडीच्या सामर्थ्याबद्दल आहे. अनेकदा तुम्ही विचारता, स्वामी, माझ्या नशिबात काय लिहिलं आहे? माझ्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, तुमचे नशीब लिहिण्याची खरी ताकद तुमच्या आजच्या कर्मात आहे, तुमच्या प्रत्येक क्षणाच्या कृतीत आहे. नियती म्हणजे एखाद्या दगडावर कोरलेली आणि कधीही बदलणारी रेघ नव्हे, तर ती रोज तुमच्या विचारांनी, भावनांनी आणि कृतीने बदलणारी एक कोरी पाटी आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तुमच्या आयुष्याची कथा लिहिणारी तुमची लेखणी तुमच्या स्वतःच्या हातात आहे. तुम्ही दररोज जी छोटी छोटी पाऊले उचलता, ज्या निवडी करता, तेच तुमचे उद्याचे सुंदर भवितव्य घडवतात. म्हणून आळस आणि मनात येणाऱ्या शंकांना दूर सारून जागरूकपणे जीवन जगा आणि तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. तुमच्या आयुष्याच्या गाडीचे नियंत्रण तुमच्याच हातात आहे, ते दुसऱ्या कोणालाही देऊ नका. एका गावात विमल नावाचा एक साधा कुंभार राहत होता. त्याचे वडील आणि आजोबा उत्कृष्ट मातीची भांडी बनवत असत. त्यांची कला दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होती, पण विमलला मातीची भांडी बनवण्यात विशेष रस नव्हता. त्याला चित्रकला खूप आवडायची, रंगांशी खेळायला त्याला खूप मजा यायची, पण त्याला माहिती होते की गावात चित्रकलेत कोणतेही भविष्य नाही, कोणताही मोठा आधार नाही. त्यामुळे तो अनिच्छेने,
नाईलाजाने आणि मनात कंटाळा ठेवून कुंभारकाम करत असे. त्याचे मन कामात नसल्यामुळे त्याची भांडी साधी, नीटसपणा नसलेली, कलाकुसर नसलेली आणि कमकुवत असायची. थोड्याशा धक्क्याने ती लगेच तुटायची. भांडी बनवताना त्याचे लक्ष नेहमी त्याच्या अर्धवट राहिलेल्या चित्रकलेच्या स्वप्नांमध्ये असायचे, त्यामुळे त्याचे काम कधीच चांगले होत नसे. या कारणामुळे त्याला गावात फारसा मान मिळत नव्हता आणि तो नेहमी गरिबीत आणि सततच्या मानसिक असंतोषात, समाधान नसलेल्या अवस्थेत राहत असे. तो नेहमी इतरांकडे पाहायचा, त्यांच्या यशाची तुलना स्वतःशी करायचा आणि म्हणायचा, माझं नशीबच खराब आहे, माझा जन्मच दुःखी राहण्यासाठी झाला आहे. पण तो हे विसरला होता की कामाचा दर्जा, कामाची गुणवत्ता हाच नशिबाचा आधार असतो आणि तुम्ही जेवढ्या निष्ठेने काम कराल तेवढेच तुमचे नशीब तुम्हाला फळ देईल. विमल माझ्या दरबारात आला आणि खूप रडून म्हणाला, स्वामी, माझ्या नशिबात केवळ दुःखच लिहिलं आहे. माझ्या पूर्वजांना खूप यश मिळालं, पण माझ्या वाट्याला फक्त अपयश आलं. मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश मिळत नाही. मी काय करू? माझं आयुष्य एका अंधाया खोलीसारखं झालं आहे, जिथे प्रकाशाचा एकही किरण दिसत नाही. मी शांतपणे, प्रेमाने त्याला पाहिले आणि गंभीरपणे म्हणालो, विमल, नियती तुला संधी देते, अनेक मार्ग दाखवते, पण त्या संधीचा फायदा घेणे ही तुझी स्वतःची निवड आहे. आणि तुझ्या दुःखाची चावी तुझ्याच हातात आहे, ती बाहेर कोठेही शोधू नकोस. विमलला हे बोलणं पूर्णपणे समजलं नाही. त्याला वाटलं, स्वामींनी फक्त मोठी गोष्ट सांगितली, पण माझ्या समस्येवर थेट उपाय नाही दिला. तो निराश आणि दुःखी होऊन घरी परतला. त्याच्या मनात शंका, संभ्रम आणि तक्रार कायम होती. तो विसरला होता की सत्य नेहमी सोपे आणि सरळ असते, पण ते स्वीकारणे आणि आचरणात आणणे कठीण असते. तुम्हीही अनेकदा अशीच चूक करता, उपदेश ऐकता, पण त्या उपदेशावर विश्वास ठेवत नाही. त्या रात्री विमलच्या स्वप्नात मी आलो. मी त्याला विचारले, विमल, तू मातीला आकार देताना तुझ्या मनात कोणते विचार असतात? तू कोणत्या भावनेने काम करतोस? विमल म्हणाला, चित्रकलेची इच्छा असते, पण परिस्थितीमुळे मी नाखुशीने मातीला हात लावतो. मी फक्त वेळ ढकलतो, दिवस संपण्याची वाट बघतो. मी हसून उत्तरले, विमल, तुझ्या मनात चित्रकला आहे, म्हणून तुझी भांडी कमकुवत होतात. कारण तू तुझ्या वर्तमान कर्मावर, सध्याच्या कामावर प्रेम करत नाहीस. तू तुझ्या कर्माचा अपमान करतो आहेस. ज्या कामातून तुला उदरनिर्वाह मिळतोय, तुझ्या कुटुंबाचे पोट भरते, त्याच कामाकडे तू तिरस्काराने आणि दुःखाने बघतो आहेस. हेच तुझ्या अपयशाचं मूळ कारण आहे. तू माझ्यावर श्रद्धा ठेवतोस, माझा जयघोष करतोस, पण तुझ्या कष्टात, तुझ्या श्रमात श्रद्धा ठेवत नाहीस. मी त्याला एक मंत्र दिला, विमल, माती हे माझं रूप आहे, तिला आकार देणं म्हणजे माझी सेवा आणि पूजा आहे. हा संदेश केवळ विमलसाठीच नाही, तर तुमच्या प्रत्येकासाठी आहे, जो आपले काम टाळून दुसऱ्याच्या कामाकडे पाहतो. दुसऱ्या दिवशी विमल जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर एक नवीन दृष्टिकोन, पाहण्याची पद्धत होता. त्याला त्याची चूक कळाली. त्याने ठरवले की तो आता मातीला देवाचा प्रसाद मानेल आणि कुंभारकाम हे एक पवित्र कार्य आहे असे समजेल. त्याने चित्रकलेचा विचार बाजूला ठेवला आणि संपूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने भांडी बनवण्यास सुरुवात केली. त्याने मातीला आकार देताना मनात नम्रता ठेवली आणि विचार केला की हे माझे कर्म आहे आणि मी त्यात माझा जीव ओतेल. या कर्माचा परिणाम काय होईल याचा विचार मी करणार नाही, कारण परिणाम माझ्या हातात नाही, फक्त माझी निष्ठा कामात ठेवेल. त्याने कामात कोणताही आळस केला नाही. प्रत्येक भांडे बारीकसारीक तपशिलांवर, सूक्ष्म भागांवर लक्ष देऊन बनवले, जणू काही तो माझ्यासाठी प्रसाद बनवत आहे. त्याने आता काम केवळ जबाबदारी म्हणून नाही, तर जबाबदारी आणि आनंद म्हणून करायला सुरुवात केली. त्याने काम करण्याची पद्धत आणि कामामागील भावना बदलली
आणि लगेच त्याचे परिणाम दिसू लागले. काय आश्चर्य! आता त्याची भांडी मजबूत, टिकाऊ आणि अत्यंत आकर्षक दिसू लागली. विमलने पूर्वीची चित्रकलेची कलात्मक दृष्टी, क्रिएटिव्ह विजन, विसरली नव्हती. त्याने त्या दृष्टीचा उपयोग मातीच्या भांड्यांमध्ये सुंदर आणि अद्वितीय नक्षीकाम करण्यासाठी केला. ही नक्षी पाहून लोक थक्क झाले. त्याची भांडी बाजारात लगेच आणि चांगल्या किमतीत विकली जाऊ लागली, कारण त्याची गुणवत्ता खूप चांगली होती आणि त्याला मोठा नफा मिळू लागला. काही महिन्यातच तो सर्वात यशस्वी कुंभार बनला आणि दूरदूरचे लोक केवळ त्याची भांडी खरेदी करण्यासाठी येऊ लागले. तो आता आनंदी, समाधानी आणि शांत होता. त्याची गरिबी दूर झाली आणि त्याला समाजात मोठा मान मिळू लागला. गावक्यांनी त्याला विचारले, नारायणाच्या नशिबावर देवाची कृपा होती, पण तुझ्या नशिबात हे मोठे परिवर्तन कसे आले? तू कोणती शक्ती वापरलीस? कोणती जादू केलीस? विमलने उत्तर दिले, मी कोणतीही जादू केली नाही. मी फक्त माझ्या कर्माला नियती मानलं आणि श्रद्धेने ते पूर्ण केलं. तेव्हाच माझी नियती बदलली. तो म्हणाला, माझी खरी कला चित्रकला नाही, तर माझ्या कामात प्रेम आणि निष्ठा आणणे ही आहे. माझं कर्मच माझी उपासना बनलं. हेच तुमच्या यशाचे रहस्य आहे. माझ्या भक्तांनो, या कथेतील विमलसारखी अवस्था तुमच्यापैकी अनेकांची असते. तुम्ही जी परिस्थिती बदलू शकत नाही, त्या परिस्थितीलाच दोष देत बसता. पण लक्षात ठेवा, कर्म म्हणजेच नियतीची पहिली पायरी आहे. तुमच्या हातात जे काम आहे, ते ईश्वरी कार्य मानून करा. तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास, नोकरी करत असाल तर प्रामाणिक काम, व्यापार करत असाल तर शुद्ध व्यवहार आणि गृहिणी असाल तर कुटुंबाची सेवा आणि संगोपन, हेच तुमचे वर्तमान कर्म आहे. या कर्मामध्ये आळस, सुस्ती किंवा निराशा, हताशपणा आणू नका. तुम्ही जेवढ्या निष्ठेने, समर्पणाने आणि एकाग्रतेने लक्ष देऊन तुमचे कर्म कराल, तेवढ्या लवकर आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळेल. माझे आशीर्वाद नेहमी परिश्रम करणाऱ्यांच्या घामातून प्रकट होतात. तुमच्या कर्मामध्येच माझी खरी शक्ती दडलेली आहे, तिचा अनुभव घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची निवड म्हणजेच तुमची शक्ती आहे. तुमचे आयुष्य परिस्थितीमुळे नाही, तर तुमच्या निवडीमुळे बदलते. जगातील सर्व महान व्यक्तींनी कठीण प्रसंगी योग्य आणि सकारात्मक निवड केली, म्हणून ते यशस्वी झाले. सकाळची निवड, लवकर उठून नामस्मरण आणि सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करायची की आळसात वेळ घालवायचा, याची निवड तुमच्या हातात आहे. संकटाची निवड, घाबरून, रडून बसायचं की उभे राहून, शांत मनाने उपाय शोधून लढायचं, ही निवड तुमची आहे. विचारांची निवड, नकारात्मक विचार आणि तक्रारींना मनात थारा द्यायचा की सकारात्मक प्रतिपादन, चांगले विचार आणि कृतज्ञतेचा, आभार मानण्याचा अभ्यास करायचा, ही निवड तुमच्या हातात आहे. तुमची प्रत्येक लहान निवड, रोजची सवय, तुमच्या मोठ्या भविष्याची दिशा ठरवते. तुमचे भविष्य नियतीने नव्हे, तर तुमच्या रोजच्या निवडीने बनलेले असते, हे सदैव लक्षात ठेवा. तुम्ही भूतकाळात रमू नका आणि भविष्याची भीती बाळगू नका. झालेल्या गोष्टींवर पश्चात्ताप करत बसू नका. तुमच्या भूतकाळात तुमचे अपयश आहे, हे सत्य आहे, पण त्याच भूतकाळात तुमची सर्वात मोठी शिकवण देखील दडलेली आहे, हे त्याहून मोठे सत्य आहे. भूतकाळातील चुकांवरून शिका आणि पुढे जा. ज्याप्रमाणे गंजलेल्या कुलुपाला कोणतीही चावी लागत नाही, त्याचप्रमाणे जुने, नकारात्मक विचार तुम्हाला नवीन दरवाजा उघडण्यास मदत करणार नाहीत. भविष्याची अतिचिंता, जास्त काळजी करू नका. भविष्य हे आज तुम्ही केलेल्या कर्माचा परिणाम आहे. म्हणून आजचा क्षण पूर्णपणे आणि आनंदाने जगा. माझा आशीर्वाद नेहमी पुढे चालणाऱ्यांसाठी असतो, मागे वळून पाहणाऱ्यांसाठी नाही.
तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा, मनातील ताकदीवर विश्वास ठेवा. तुमच्या आत अखंड ऊर्जेचा स्रोत आहे. तुम्ही त्या परमेश्वराचा अंश आहात हे विसरू नका. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्ही त्या आंतरिक शक्तीला जागृत करता. बाहेरच्या लोकांकडून प्रशंसा किंवा मान्यतेची अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनातून शक्ती मिळवा. शांत बसा, डोळे मिटा आणि जय जय स्वामी समर्थ म्हणा. तुम्हाला जाणवेल की मी तुमच्या श्वासाश्वासात आणि तुमच्या प्रत्येक स्पंदनात आहे. ही आत्मिक शक्तीच तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढते. नम्रता आणि सेवा हाच खरा धर्म आहे हे कायम लक्षात ठेवा. सेवा हीच सर्वात मोठी साधना आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणता तेव्हा तो आनंद अखंड आशीर्वाद बनून तुमच्या जीवनात परत येतो. तुमच्याकडे जे काही आहे, ज्ञान, पैसा, वेळ किंवा प्रेम, ते दुसऱ्यांसोबत वाटा. देवाला पैसे किंवा वस्तू नको आहेत, त्याला तुमचे शुद्ध मन आणि प्रेम हवे आहे. अहंकार, मीपणा तुम्हाला माझ्यापासून दूर नेतो. तुम्ही किती मोठे झालात तरी नम्रता, नम्र स्वभाव ठेवा. नम्रता तुम्हाला जमिनीशी जोडून ठेवते आणि जेव्हा तुम्ही जमिनीशी जोडलेले असता तेव्हा मी तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. यशाची गुरुकिल्ली आहे संयम आणि सातत्य, धीर आणि नियमितता. मोठं झाड एका रात्रीत उगवत नाही, त्याला खूप वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमचे स्वप्न मोठे असेल तर त्याला सत्यात उतरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल. दररोज थोडं पण सातत्याने आणि नियमितपणे काम करत रहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता पुरे झालं, आता यश मिळत नाहीये, मी आता सोडून देतो, तेव्हाच यश तुमच्या सर्वात जवळ असतं. तो क्षण असतो जेव्हा श्रद्धा आणि सबुरीची खरी परीक्षा असते. माझा विश्वास ठेवा, तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत, कारण मी प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवतो. माझ्या प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा काळ कठीण असला तरी तुमच्या श्रद्धेची ज्योत विझू देऊ नका. तुमच्या जीवनातील सर्व दरवाजे बंद झालेले नाहीत, फक्त तुम्ही डोळे उघडून योग्य दिशेने पाहिले पाहिजे. तुमचा दृष्टिकोन बदला, जगात तुम्हाला संधी दिसतील. तुमचा दृष्टिकोन बदल्यास तुम्हाला फक्त अडचणी आणि समस्या दिसतील. आजचा दिवस तुमच्यासाठी बदल घडवण्याचा दिवस आहे. तुमच्या जीवनाला नवीन आकार देण्याचा दिवस आहे. तुमच्या हातात जी जबाबदारी आहे ती प्रेमाने, निष्ठेने आणि 100 एकाग्रतेने पूर्ण करा. प्रयत्नात सातत्य ठेवा. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहिली आहे त्या स्वप्नांच्या दिशेने आज पहिले मजबूत पाऊल टाका. शंका आणि आळस सोडून द्या, उठ, सज्ज हो आणि पुढे चल. तुम्ही कोणासाठीही नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जगा. तुम्ही तुमचा मार्ग निवडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्या मार्गावर तुम्हाला प्रकाश आणि शक्ती देईन. जर तुम्हाला हा संदेश मनापासून पटला असेल आणि तुम्ही आजपासून तुमच्या कर्मात निष्ठा ठेवून जीवन बदलण्यास तयार असाल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा आणि आजच तुमच्या कामाला सुरुवात करा. जय जय स्वामी समर्थ.